मंडळी, ब्रह्मकमळ एक चमत्कारिक फूल आहे. हे फूल ज्यांच्या अंगणात फुलते त्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. हे फूल फुलताना जे पाहतात त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडतं. ब्रह्मकमळाच्या रोपाला एकदाच फूल येतात आणि हे फूल रात्रीच फुलते. हे फूल फुलल्यानंतर त्याची पूजा केली जाते. ब्रह्मकमळाचं फूल जर तुम्ही श्री हरी विष्णू किंवा देवादिदेव महादेव यांना अर्पण केलं तर तुमच्या मनोकामना निश्चितच पूर्ण होतील. आणि माता लक्ष्मीला हे फूल अर्पण केले असता धनाची कमतरता कधीही भासत नाही. लक्ष्मीची कृपा त्या कुटुंबावर अखंड राहते. पण ब्रह्मकमळाबद्दल एक मूळ गोष्ट तुम्हाला माहीत नसेल. ब्रह्मकमळाचे जे फूल आहे त्यातून ब्रह्मदेवांचे प्रकटीकरण झाले होते असं म्हणतात. ते फक्त हिमालयांच्या भागातच आढळतं. तिथलेच हवामान या वनस्पतीला मानवते. इतरत्र कुठेही हे ब्रह्मकमळ येत नाही. पण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतामध्ये ज्याला ब्रह्मकमळ म्हटलं जातं ते खरं तर डचमन कॅक्टस या प्रकारातील एक फूल आहे. पण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात आढळणाऱ्या या ब्रह्मकमळाचे लाभसुद्धा तसेच आहेत. या ब्रह्मकमळाला सुद्धा तसंच धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार देखील अनन्यसाधारण असं महत्त्व हे आहे. श्री स्वामी समर्थ.